मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सह्याद्री देवराई मसवे सातारामध्ये आपण आहोत। इथं आपल्याला 650 प्रजाती लावलेल्या आहेत, पण नर्सरी जी आपली आहे तितकी ज्याला श्रीमंत नर्सरी, सुदृढ नर्सरी आहे। तिथं आपल्याला सुरेश शिंदे नावाचे मित्र आहेत, त्यांनी 1000 तायवान पिंक पेरूची रोपं दिलेली आहेत। तसेच आता साताऱ्यातून 1000 बेलाची रोपं येत आहेत, चिपळूणवरनं 1000 कलमं आंब्याची येत आहेत आणि उद्या कडेपूरला जातो आहे, तिकडच्या एका नर्सरीतनं 1 लाख रोपं देणार आहेत। तर अशा पद्धतीनं अजून 30 देवराया चालू आहेत, 10 अर्धवट बनलेले आहेत आणि अजून 10 बनत आहेत। तर त्याच्यासाठी रोपं आपण वाटणार आहोत। 1 लाख रोपं जवळजवळ आपण गोळा करण्याची केलेली आहेत आणि निस्वार्थीपणाने झाडाचं गुण गावू, झाडाचं गुण घेऊ अशा अर्थाने निस्वार्थीपणे शेतकऱ्यांना आणि देवराईत आपण ती रोपं लावणार आहोत। त्यासाठी आज भेट झाली आणि ती रोपं इथं दाखवते। आता ह्या इथं रोपं उतरून घेतलेली आहेत आणि बाजूला पण ते लोक आलेले आहेत। अशा पद्धतीनं हडपसरवरून आणलेलं झाड पण आहे, त्याचा पण आपण वाढदिवस साजरा केला। ते पण असं मस्त टेरेदार फुललेलं आहे। तर अनाथ आश्रम असतो असा झाडांचा एक अनाथ आश्रम असावा आणि तसं एक देवराईत आपण जागा करणार आहोत। म्हणजे फुलपाखरू गार्डन करतो, पामचं एक सेक्शन करतो, बांबूचं सेक्शन करतो, देशी मोठ्या होणाऱ्या आर्बोरेटम ज्याला म्हणतात मोठ्या वृक्षांचा सेक्शन करतो। तसं अनाथ झाडांचा, जी झाडं रस्त्यावर पडतात, जी रोपं रस्त्यावर पडलेली असतात, अशी उचलून आणण्याची एका ठिकाणी लावायची अशी पण संकल्पना आहे। तर मीडियानं आणि सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। सातारच्या मीडियाचं खूप अभिनंदन। दरवेळेला त्यांनी आम्हाला स्वतःहून पुढाकार दाखवून हे, कारण हे झाडाचं काम असं आहे ना, त्याच्यात नाव आणि पैसा कमी असल्यामुळे लोक फार कमी आहेत। तर लोकांना मी आवाहन करतो की श्वास आणि अन्न फक्त झाडांपासून मिळतं। आपण नसेल तर झाड असेल आणि झाड असेल माणूस, झाड नसेल तर माणूस नसेल। त्यामुळे माणसासाठी झाड आहे, झाडासाठी माणसाची काही गरज नाही। त्यामुळे आपण झाडाचं महत्त्व ओळखावं आणि झाडाला जपावं। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।